नमस्कार. सखी मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कंगव्यात येणाऱ्या केसाचा गुंता पाहिला की प्रत्येक स्त्रीच्या मनात एक निर्मिती होते. बदलती जीवनशैली, बाळांतरानंतर होणारे हार्मोन्स बदल, शरीरातील रक्ताची कमतरता आणि पाण्याचे प्रदूषण यामुळे आजकाल केस गळणी एक अतिशय गंभीर समस्या बनली आहे. आणि आजकाल केमलयुक्त शॅम्पू पण आज यूज करतो. असे नैसर्गिक उपाय आहेत ते पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. आपण केसाची योग्य काळजी घेण्यासाठी उपयोगी ठरू शकतो 10 सोपे घरगुती उपाय आणि केसाची निगा राखण्याचे काही महत्त्वाच्या सवयी जाणून घेणार आहोत. त्यातील प्रत्येक उपाय प्रत्येक व्यक्तीला सारखाच परिणाम देईल असे नाही, त्यामुळे आपल्या केसांना आणि टाळूला जे योग्य वाटेल तेच वापरा. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या उपायापासून. 4 ते 7 नंबरचा उपाय नवीन केस उगवण्यासाठी सर्वात जास्त प्रभावी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याला सुरुवात करूया. 1. कांद्याचा रस आणि सल्फरयुक्तची जादू. सखींनो, कांद्याचा रस हा केसांच्या काळजीसाठी वापरला जाणारा आहे लोकप्रिय घरगुती उपाय आहे. कांद्याचा रस केस गळती थांबण्यासाठी संजीवनी मानली जातो. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असते, जे केसाच्या मुळाचे करून वाढते. एक मध्यम आकाराचा लाल कांदा किसून त्याला रस गाळून घ्या. तो थेट संपूर्ण केसावर न लावता आधी टाळूच्या छोट्या भागावर लावून पहा. त्वचा त्रास होत नसेल तर कापसाच्या मदतीने थोडासा रस केसाच्या मुळावर लावू शकता. अर्धा तासाच्या नंतर साध्या हर्बल शॅम्पूने केस धुवा. कांद्याचा वास नाहीसा त्रासदायक वाटू शकतो, त्यामुळे हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या टाळूला तो योग्य आहे की नाही हे पहा. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय केल्याने केस गळणे 80% कमी होते आणि नवीन केस उगवण्याला सुरुवात होते. 2. मेथीचे दाणे आणि दह्याचे नॅचरल हेअर पॅक मास्क. आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारी मेथी केसाच्या आरोग्यासाठी अनेक वर्षापासून वापरली जाते. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि निकोटिक ॲसिड असते, जे केस सुटण्यापासून रोखते. 2 चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजत घाला. सकाळी त्या पाण्याने मिक्सरमध्ये बारीक घालून पेस्ट बनवा. त्या पेस्टमध्ये 2 चमचे ताजे दही मिक्स करा. हा मास्क केसांना मुळापासून शेंड्यापर्यंत लावा. 40 मिनिटांनंतर केस धुवा. त्यामुळे केसांचा मऊपणा निर्माण होतो आणि कोरडेपणा कमी जाणू शकतो. या मास्कमुळे केस रेशमासारखे मऊ होतात आणि कोंडा एका झटक्यात नष्ट होतो. मात्र टाळूवर खाज, लालसर किंवा जळ होत असल्यास हा उपाय लगेच बंद करा. 3. कढीपत्ता आणि खोबऱ्याच्या तेलाची जादुई काढा. सखींनो, कढीपत्ता खोबरेल तेलाचा वापर केसाच्या पारंपरिक निरोगीसाठी घरामध्ये केला जातो. एका लोखंडी कढईत 1 वाटी शुद्ध खोबऱ्याचे तेल गरम करा. 1 मूठ स्वच्छ कढीपत्ता आणि 1 चमचे मेथीचे दाणे. कढीपत्ता काळा होईपर्यंत मंद आचेवर तेल उकळून घ्या. तेल थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवा. ते तेल कोमट करून आठवड्यातून 2 वेळा केसांना लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यामुळे केस अकाली पांढरे होत नाहीत, केस मुळापासून काळेभोर व जाड होतात. तेल वापरण्यापूर्वी थोडे कोमट करून टाळूवर हलक्या हाताने मसाज करू शकता. त्यामुळे केसांना कंडिशनरयुक्त आणि मॉइश्चर मिळतात मदत होऊ शकते. मात्र त्यामुळे केस पांढरे होणे थांबेल किंवा केस नक्कीच जाड होतील असा दावा करत नाही, पण करून पाहायला काही हरकत नाही. 4. कोरफड आणि व्हिटॅमिन ई डीप कंडिशनर. केस खूप कोरडे आणि निर्जीव वाटत असतील तर कोरफडचा गर काही लोक केसांच्या निरोगासाठी वापरतात. तर कोरफडचा ताजा गर काढा. थोडासा गर केसांच्या लांबीवर लावून काही वेळ ठेवू शकता आणि नंतर केस धुवून टाका. कोरफड कंडिशनरचे कामे करते, त्यामुळे केस विंचरताना तुटत नाही आणि केसावर काचेसारखी चमक येते. पण सखींनो, प्रत्येक त्वचेची प्रतिक्रिया वेगळी असते, त्यामुळे पहिल्यांदाच थोडे भागावर वापरून पाहणे चांगले. 5. केस धुताना आणि विंचरताना 3 मोठ्या चुका. केसाची काळजी घेताना आपण काही छोट्या चुका करतो आणि त्याकडे काही लक्षही जात नाही. पहिला चूक, महिला केस धुताना गरम पाण्याचा वापर करतात. गरम पाण्यामुळे केसाची मुळे कमकुवत होते आणि केस गळतात. केस नेहमी कोमट किंवा थंड पाण्यानेच धुवा. दुसरी चूक, ओले केस करताना कंगवा फिरवतात. ओले केस सर्वांना नाजूक असतात, त्यामुळे ते कोरडे झाल्यावर मोठ्या दातांचा कंगव्याचा विंचरावे. तिसरी चूक म्हणजे टॉवेलने जोरजोरात घासणे. केस नेहमी सुती कपड्याने हळूवार टॉप करून सुकवावे. केसावरची ही छोटीशी काळजी सुद्धा
मी करण्यासाठी उपयोगी ठरते. 6. आवळा आणि जास्वंदाच्या फुलाचा हेअर टॉनिक. आवळा आणि जास्वंदाचा वापर पारंपरिक केसाच्या आरोग्यासाठी केला जातो. आयुर्वेदिकनुसार आवळा हा केसाचे आरोग्य वाढवणारा मानला जातो. वाळलेला आवळा किंवा आवळा पावडर आणि जास्वंदाचा लाल फुले पाण्यात उकळून त्याचा अर्क तयार करा. हा अर्क केस धुतल्यानंतर शेवटच्या गुळणीसाठी वापरा. जास्वंदामधील ॲमिनो ॲसिड केसाची वाढ वेगाने करते आणि आवळ्यामुळे केस गळणे थांबून केसाची घनदाट वाढते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात, तर जास्वंदाचा वापर पारंपरिक मध्ये केला जातो. मात्र त्यामुळे केसाची वाढ हमखास वाढेल किंवा केस गळती थांबेल असे निश्चितपणे म्हणता येत नाही. पण करून पहा आणि चांगले वाटल्यास करा. 7. रात्रीची 5 मिनिटे चप्पी मसाज करा. सखींनो, केसाची काळजी घेण्यासाठी नेहमी महागड्या प्रोडक्टची गरज असते असे नाही. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे बोटांच्या टोकाने केसांना मुळाचा हलका मसाज करा. त्यामुळे डोक्यातील रक्तभिसरण सुधारते. आठवड्यातून 2 दिवस इन्व्हर्जन मेथड वापरा. म्हणजे बेडवर बसून डोके पुढे खाली झुकवून 2 मिनिटे कंगवा फिरवा. मेंदूकडे रक्त वेगाने वाहिल्यामुळे केसाच्या मुळांचा ऑक्सिजन मिळतो आणि केसांची लांबी वेगाने वाढते. तुमच्या टाळूला असे आरामदायी वाटते एवढा हलका मसाज करा. 8. तांदळाच्या पानाचा नॅचरल सिरम. तांदळाचे पाणी हेअर केअरसाठी वापरण्यासाठी पद्धत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. कोरियन महिलांप्रमाणेच प्राचीन भारतातील तांदळाचे आंबवलेले पाणी केसासाठी वापरले जाते. तांदूळ धुतले पाणी 24 तास एका बाटलीत झाकून ठेवा, जेणेकरून ते आंबेल. पण आंबवलेले किंवा फर्मेंटेड केलेले राईस वापरताना विशेष काळजी घ्या. हे खराब झाले असल्यास टाळूला त्रास होऊ शकतो. त्यामुळे घरगुती प्रयोग करताना हे जास्त वेळ ठेवू नका आणि वापरण्यापूर्वी त्याचा वास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास ते वापरू नका. चांगले असेल तरच लावू शकता. ते लावल्यास केसांना मऊ वाटल्यास मदत होऊ शकतो, पण त्यामुळे नवीन केस नक्की उगवतील असा दावा करू नये. केस शॅम्पूने धुतल्यानंतर ते पाणी केसावर ओता आणि 10 मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा. यातील इनोस्टिला नावाचा घटक खराब झालेला केस दुरुस्त करतो आणि केसांना स्पा केल्यासारखा लूक येतो. 9. कोंड्यावर लिंबू आणि कापुराचा उतारा. कोंडा किंवा स्लॅप इंटरॅक्शन असल्यास अनेकदा आपल्याला लगेच घरगुती उपाय शोधतो. कोंडा असेल तर कोणतीही हेअर ग्रोथ ट्रिक्स काम करत नाही, कारण कोंड्यामुळे केसाची छिद्रे ब्लॉक होतात. पण तिथे थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. लिंबू, कापूर किंवा इतर पदार्थ टाळूवर वापरल्यास काही लोकांना जळजळ, कोरडेपणा किंवा होऊ शकतो. म्हणून लिंबू आणि कापूर थेट टाळूवर लावल्यास सल्ला मी देणार नाही. कोंडा वारंवार होत असल्यास तर योग्य अँटी-डॅन्ड्रफ शॅम्पू किंवा त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरू शकतो. 10. अंतर्गत पोषण. आवळा, तीळ आणि पाण्याचे प्रमाण. सखींनो, फक्त बाहेरून तेल, मास्क आणि शॅम्पू वापरून केसाची पूर्ण काळजी घेतली जात नाही. केसाची 90% वाढ ही तुमच्या पोटात जाणाऱ्या आहारावर अवलंबून असते. रोज सकाळी 1 चमचा काळे तीळ किंवा पांढरे तीळ चावून खा, ज्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. रोज 1 आवळा खा किंवा आवळ्याचा ज्यूस प्या. शरीरातील रक्ताची कमतरता असल्यास रोजच्या जेवणात गूळ, शेंगदाणे किंवा बीट खा. भरपूर पाणी प्या, कारण डिहायड्रेशनमुळे केसाची मुळे सुकतात आणि जर केस अचानक खूप प्रमाणात गळत असतील, टाळूवर ठिकठिकाणी केस कमी होत असतील किंवा केस गळती दीर्घकाळ सुरू असेल तर फक्त घरगुती उपाय अवलंबून राहण्याऐवजी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तर माझ्या सखींनो, हे होते केस गळणे पूर्णपणे थांबवून दाट लांब केस मिळवण्याचे 10 एव्हरग्रीन आणि जादुई घरगुती उपाय. केसाची काळजी घेणे हा एक दिवसाचा एक विषय नसून सातत्य ठेवणे गरजेचे आहे. त्यातील प्रत्येक उपाय प्रत्येक व्यक्तीला सारखाच परिणाम देईल असे नाही. त्यामुळे आपल्या केसाचा आणि टाळूंचा प्रकार लक्षात घेऊन कोणतेही उपाय वापरा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केस अचानक किंवा खूप जास्त गळत असतील तर त्यामागे कारण समजून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला या 10 पैकी कोणता उपाय सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांचे केस खूप गळत आहेत अशा प्रकारे तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा.
आणि आपल्या सखी मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटन क्लिक करून आत्ताच नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त आणि एव्हरग्रीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. सुंदर राहा. धन्यवाद. श्री स्वामी.